राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील 3ऱ्या मजल्यावरील कार्यालयावर एसीबीचा अचानक छापा. लिपिक राजेंद्र ढेरंगे यांना 35,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आला आहे. लातूरमधील एका औषध दुकानदाराचा रद्द झालेला परवाना पूर्ववत करण्यासाठी 50,000ची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यातील पहिला हप्ता स्वीकारताना ही कारवाई झाली. ढेरंगे यांच्यासोबत आणखीन एकाला ताब्यात घेण्यात आलं असून मंत्री झिरवळ यांचं कार्यालय सील करण्यात आला आहे. ढेरंगे यांनी ही लाच खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून मागितल्याचा जबाब दिल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं आहे. काँग्रेस नेता यशोमती ठाकूर यांनी हा प्रकार भाजपचं राजकीय षडयंत्र असू शकतो असा गंभीर आरोप केला आहे. विरोधक आणि मित्रपक्षांना बदनाम करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर केला जात असल्याची टीका त्यांनी केली. स्वतः टक्केवारीच्या आरोपात अडकलेल्या सरकारने इतरांवर बोट दाखवू नये असा टोला देखील त्यांनी लगावला. याच पार्श्वभूमीवर त्यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या विशेष अविश्वास प्रस्तावावरूनही जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांची भाजपला एवढी भीती का वाटते असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी टीका करत हुकुमशाहीच्या दिशेने देश जात असल्याचा आरोप केला. एसीबीच्या कारवाईनंतर मंत्री झिरवळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून महायुती सरकारमध्ये या प्रकरणामुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. पुढील तपास आणि राजकीय घडामोडींवर राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.